पुढे एक मोठी बातमी येते। संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये एटीएसनं छापे टाकलेत आणि छत्रपती संभाजीनगरमधून 6 जणांना ताब्यात घेतले। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आहे। 100हून अधिक ठिकाणी या संदर्भात छापेमारी करण्यात आलेली आहे। मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। त्याचप्रमाणे जालना आणि बीडमध्ये सुद्धा एटीएसनं छापे टाकलेले आहेत आणि संभाजीनगरमधून तर 6 जणांना ताब्यात घेतलेले। एटीएसनं छापे टाकलेत आणि 6 जणांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात हे सगळेजण असल्याचा संशय आहे आणि त्यामुळे एटीएसने ही कारवाई केली आहे। एटीएसने हे छापे टाकलेले आहेत। आता 100हून अधिक ठिकाणी छापेमारी झाली असल्याचं कळतंय। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेले, जाणून घेऊया आणखी तपशील। विशाल, एटीएसनं छापे टाकले, छत्रपती संभाजीनगरमधून 6 जणांना ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय। काय काय नेमके या संदर्भातले आणखी अपडेट्स येत आहेत? छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, मुंबई आणि राज्यातील अनेक भागात हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। पाकिस्तानी गँगस्टर आणि आयएसचा हँडलर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात ही सगळी लोक होती असं कळतंय। शहजाद भट्टी हा सोशल मीडियावर लोकांना आयएसआयसाठी आणि पाकिस्तानसाठी काम करण्यासाठी रिक्रूट करतो अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्याच्याशी संपर्क करण्याचा या काही लोकांनी प्रयत्न केला अशा पद्धतीची प्राथमिक माहिती पुढे येत आहे। सोशल मीडियावर एटीएसची नजर होती आणि याच नजरेवरनं काही लोकांना एटीएसनं संशयित धरलं आणि त्यांच्या सगळ्यांवर आता ही छापेमारी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरवरनं 6 जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत। इतकंच नाही तर जालना आणि बीडवरनं आणि मुंबईमधनंही काही लोक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। अनुपमा। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्या बरोबर होते।